रस्ता बघा. दिस इज द रोड वी हॅव क्रॉस्ड. म्हणजे अजून आम्ही अर्धा पण नाही पोहोचलो. गाइस तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा. आज आम्ही जातोय उमिंगला, जे की आहे वर्ल्डचं सगळ्यात हायेस्ट मोटरेबल रोड. अँड तिथे आम्ही जातो आहे. आम्ही हा प्लॅनमध्ये नव्हता, आम्ही सडन प्लॅन चेंज केलाय आणि आम्ही जातोय आता तिथे. आता आम्हाला असं वाटलं एवढ्या दूर येऊन मिस नाही करायला पाहिजे, कारण असं म्हटलं जातं जर तुम्ही उमिंगला नाही गेले तर तुमची लेह लडाखची जर्नी इनकम्प्लीट असते. सो वी वॉन्ट टू डू इट. थोडं कठीण होईल बट वी वॉन्ट टू डू इट. बघू, चला तर आपण एक्सपिरियन्स करू कसं. मजा खूप येणार आहे. म्हणजे खूप म्हणजे जायला दोन रोड्स आहे. एक आहे नॉर्मल रोड जो 90 किलोमीटर येतो, पण त्याचे पूर्ण तो रोड कसा आहे पूर्ण असा 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 रोड आहे. तर दिमाग घुमतो म्हणते तिथे, कारण ऑक्सिजन पण कमी आहे. आणि दुसरा रोड आहे तो ऑफ रोडिंग आहे. म्हणजे असा नॉर्मल रोड आहे, रोडच नाही आहे बेसिकली, पटांगण आहे, त्याच्यातून चालवून आहे गाडी. तर आम्हाला पण रोड माहिती नाही आहे. आम्ही तिथे जाणार आहे. आता आम्ही सगळ्यात आधी एक काम करणार आहे. आम्ही जाणार त्या कॉर्नरला जिथनं ते दोन्ही रोड इकडे तिकडे जातात, आणि जिथे रायडर, मग आम्ही तिथे रायडरच्या मागे आम्हाला एक चांगला ग्रुप सापडेल, त्याच्या मागे. चला तर मग आपण जर्नी स्टार्ट करू आजची. लेट्स गो. तुम्ही वेदर बघून घ्या एकदा. वेदर पण एकदम अनप्रेडिक्टेबल आहे. काय सांगून काही फायदाच नाही. कधी पण 5-5 मिनिटाला ऊन पडते, 5 मिनिटाला पाऊस आहे. आता किती ढग आहेत. मिलते है ऑफ रोडिंग वाले रोड्स पे. मी तर 2 जॅकेट घेतले, कारण आम्ही खूप 1900 फीट वरती जाणार आहे. त्यामुळे थंडी. चला तर मग निघूया आपण बाईकवर. बाईक काढू आता आधी. चला तर मित्रांनो, आपण काढली आपली बाईक. खूप मजा येणार आहे. आणि हा होता आमचा स्टे. अशा टेंट्सवर आम्ही राहत होतो. म्हणजे ही होती आमची रूम. आणि इकडे मस्त अशा खिडक्या होत्या, त्याच्यातून आकाश दिसत होतं, पण आकाशात ढग होते. चलो चल. तर मित्रांनो, फायनली आम्हाला एक ग्रुप मिळाला, आणि चांगला ग्रुप मिळाला, इंटरनॅशनल लोकांचा. आणि त्यांच्यासोबत बॅकअप पण आहे, म्हणजे कार पण आहे काही झालं तर यांना आम्ही फॉलो करतो आहे. खूप मोठा ग्रुप आहे. आणि पण हे लोक, एक गोष्ट आहे की हे ऑफ रोडिंगवाल्या रोडनी नाही जात आहे, चांगल्या रोडनी जात आहे. सो आपल्याला 1 घंटा एक्स्ट्रा लागेल, कारण तो रोड थोडा वेगळा आहे. सो लेट्स गो. बघू कशी होते जर्नी. तर पूर्ण हेअरपिनवाले रोड्स आहेत तिथे, तर बघू मजा येते का. मित्रांनो, किती सुंदर दिसत आहे. आणि तिकडे जो बर्फाने ढकलेला पहाड आहे, आपल्याला त्या पहाडावर जायचं आहे. आणि तुम्हाला जर मी दाखवलं की कसे रस्ते आहे, तर तुम्हाला पण चक्कर येतील, कारण लिटरली आम्हाला पण चक्कर येत आहे. आणि तुम्ही जर बघसाल ना, तर एवढे सारे बायकर आहेत हे की 3-4 राऊंड तुम्ही बघसाल तर ते तुम्हाला दिसतील. आता ते, आणि इकडे बघाल ना तुम्ही, करून आलो आहे. आणि आम्ही जिथे राहिले बघा कसं वाटते. मुंग्या कशा चालतात ना रस्त्यावर ना, सेम वाटते. आणि आम्ही जिथनं आलो होतो ना, म्हणजे आम्ही जिथे स्टे केलेला आणलेला, ते इतकी मुंगीसारखी जागा दिसते आता, एकदम छोटीशी. आणि आम्ही आता पुढे पुढे जातो आहे. हळूहळू अल्टिट्यूड पण वाढत आहे, थंडी पण वाढत आहे, थोडा थोडा पाऊस चालू आहे. आणि वरती जाऊन आय होप तो स्नोफॉल पण होऊन जाईल. आणि मस्त वाटते सध्या तर, पण हात पूर्ण गारठले आहे. आणि काय माहिती हाऊ विल सर्वाइव्ह. पण एक गोष्ट आहे की उमिंगला कधी आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं की आम्ही हे करू. रस्ता रस्ता बघा. दिस इज द रोड वी हॅव क्रॉस्ड. म्हणजे अजून आम्ही अर्धा पण नाही पोहोचलो. याच्या आधी 40ला आम्हाला लागेल. उमिंगलाच्या आधी 40ला इज द वर्ल्ड्स 6th हायेस्ट मोटरेबल रोड. तर आम्ही तो पहिले क्रॉस करू, त्याच्यानंतर आय गेस 40 किलोमीटर्सवर उमिंगला आहे, तिथे जाऊ. तर आपण भेटू आता 40ला. Can you see the snowfall? खूप जास्त स्नोफॉल होत आहे. आय एम नॉट शुअर व्हिडिओ मध्ये येतोय की नाही, बट
खूप जास्त स्नो पडतो माझ्या डोळ्यात पण गेला जस्ट. जर रोड बघाल तुम्ही तर तुम्हाला ओला दिसेल. हा पूर्ण स्नोफॉल आहे. थांब देते. Need to do very careful here. या दादांची गाडी खाली उतरलेली. खूप केअरफुली गाडी चालवावं लागते कारण बघा इथून तुम्ही बघा यांची गाडी तिथे उतरली आणि जर का कधी थोडी पुढे गेली असती तर डायरेक्ट खाली. सो इट्स नॉट इझी. आपण पोचलाय वर्ल्ड हायेस्ट 6th वॉटरेबल पासला विच इज 40ला. आणि तुम्ही हा ग्रुप बघाल ना तर इट्स सो मोटिवेटिंग. एक मुलगी गाडी चालवते आहे, ठीक आहे, एकटी. त्याच्यानंतर हे जे ऑरेंजवाले आहे ना हे अंकल आंटी आहे. ऑलमोस्ट त्यांचे आमच्या एवढे लेकरं असतील त्या एजमध्ये ते गाडी चालवते. आणि ऑलमोस्ट इफ यू सी द पीपल दे आर ऑल्सो लाईक ऑफ much more older than us and they are doing this, so it's great. खूप थंडी आहे इथे. खूप थंडी आणि जे आम्ही थांबलोय ना इथे तर खूप चक्कर वगैरे स्नोफॉल येतात. पण चालू आहे. जास्त वेळ इथे थांबावं नाही लागत. 30 सेकंडचा वर कंटिन्यू स्नोफॉल पण आहे. हिला ही तिथं बस आय डोंट हॅव 5 ते 6 कदम धावत आली आहे. डायरेक्ट चक्कर यायला लागले. खूप म्हणजे ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे. ऑलमोस्ट म्हणजे नाही सारखी आहे. हा पूर्ण झिगझॅग रोड तुम्हाला दिसतंय. ही चोटी आहे ना आपण इथनं खाली आलो आहे कसा थ्रू या झिगझॅग रोड्सला फॉलो करत एवढ्यावरनं आपण आता ऑलमोस्ट एवढं खाली आलो आहे. आणि आपल्याला अजून खाली जायचं आहे आणि मग खाली जाऊन आपल्याला अजून वर चढायचं आहे. तर सध्या तर आम्ही खाली उतरतो आहे. वरती पण आम्हाला असंच की ऑक्सिजनचा प्रॉब्लेम नाही झाला. वी वर ॲट 18,000 फीट अँड तिथे काही असं आम्हाला त्रास नाही झाला ऑक्सिजनचा. पण आता आम्ही खाली उतरतो आहे तर ऊन पण आहे आणि इथे तर हवा पण चांगली आहे तर इथे पण नाही आहे. बट आम्हाला हे नाही माहिती की आता आम्ही वर कसं चढणार आहे कारण की आम्हाला रूट ॲक्च्युली माहितीच नाही आहे. तर आम्ही त्या ग्रुपला फॉलो करतो आहे. ते वरती थांबले आहे सुसू करायसाठी. तर त्यांचं झालं की ते येतील. जोपर्यंत हा रोड खाली उतरतो आहे आम्ही खाली जातो आहे आणि वन्स रोड डायव्हर्जनपर्यंत आला की आम्ही त्यांच्यासाठी परत थांबून जाऊ आणि मग तिथनं पुढे जाऊ. पण गाईज दिस इज चॅलेंजिंग. म्हणजे इंस्टाग्रामवर मी बघायची ना की लोक उमिंगला जात आहे, ओके 40ला जात आहे, ओके हां काय बाईक राईडच तर करत आहे, पहाडच तर चढणं आहे, बर्फ असतं आहे. असंच वाटतं की अरे आपण पण करून घेऊ. पण जेव्हा तुम्ही स्वतः ते ट्राय करता तेव्हा कळतं की किती चॅलेंजेस येतात आणि किती म्हणजे तुमची बॉडी पण साथ देणं बंद करून टाकते. प्लस हात पूर्ण गारटलेले आहे आणि ऑक्सिजनचा इश्यू तर आहेच. हे इथनं आम्ही असा घेतले असे गोल रोड आहे, ठीक आहे. ते बघ तिथे पण दिसेल तुम्हाला. मग आम्ही इथून असं शॉर्टकट घेतला. मग आम्ही इथे आलो तर सही. आता मला हे नाही माहिती जायचं इकडे आहे की जायचं तिकडे आहे कारण रोड दिसतच नाही आहे. पण आम्ही जेवढा विचार केला मला असं वाटतं की तिथून घेतला तर तो रोड असा आहे आणि असा आहे तर जायचं आपल्याला इकडे आहे. बट वी आर वेटिंग. आम्हाला आमचा नवीन आम्हाला आमचा ग्रुप सापडला. मागे राहिला होता तो तर आम्ही त्यांना फॉलो करू. कैसे लगा आपको शॉर्टकट लेके? अच्छा तुझी लट बाहेर आली सुंदरशी. किती सुंदर लट आहे मग पुष्कीची. मा एकदा नखरा करून दाखव बरं.
नकरा 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 नकरा. तिथे किती छान दिसतात बघा. कोणीतरी तर हुशार आहे त्यातलाही तो शॉर्टकट घेईल एवढं नक्की. कमरातून एक आल्या त्यांनी पण शॉर्टकट घेतला. वो भी कन्फ्यूज हो गए की जाना काय. लेट्स सी. चल तू बस मग आपल्याला निघायचं आहे. हाय हाय. गाडी अगेन स्नोफॉल. आणि आता खूप जास्त होत आहे. आता तुम्हाला दिसत पण असेल मित्रांनो, आपण फक्त 20 किलोमीटर दूर आहे आणि आता खूप मोठा स्नोफॉल पण झाला. आणि इथे तुम्ही बघू शकता ही रिव्हर आहे. रिव्हर पूर्ण फ्रीज झालेली आहे पूर्ण. आणि रिव्हरसोबतच आम्ही पण फ्रीज झालेलो आहे. आणि आय गेस थोडीफार ऑफरोडिंग पण स्टार्ट झाली आहे. आणि हा बुशक्या याला काय मजा येते काय माहिती. चालू गाडीवर उभं राहायला म्हणजे हे जे बाकी रायडर करतात ना तसं याला करायचं असतं. ते बाकी रायडर उठा मला वाटते यांचं पिछवाडा दुखत असेल गाडी चालू तर ते उभे राहतात. तर हा पण उभा राहतो. मित्रांनो आपण आता फक्त 7 ते 8 किलोमीटर दूर आहे. 4 किलोमीटर दूर आहे आपल्या डेस्टिनेशनची. आणि स्नोफॉल. येस वी आर ॲट द लास्ट स्टेज. अँड स्नोफॉल पण थांबायचं नाव नाही घेतोय. सो माय गॉड. तिकडे बघा आपल्याला तिकडे जायचंय. आपल्याला तिकडे जायचंय. It was challenging, guys. मित्रांनो Look at फायनली and yeah, live snowfall. काहीच दिसत नाहीये मला. ऑमलिंगला टॉप We are at चक्कर येत world आहेत. top 5. It's unreal. Yay! Yay! Finally! Guys, आम्ही पोहोचलोय. And just look at this. Sir, higher the hill, stronger the will. Finally got the certificate, guys. शिवानी चंगे 2026. डेट आम्हाला माहिती नाही. छान वाटतं इथे. असं ऑक्सिजनची कमी तर नाही आहे बट थंडी खूप आहे. माझे हात तुम्ही बघाल ना सुजले आहेत लिटरली. आमचं सर्टिफिकेट घेऊन झालं गाईज. आणि आमचं झाल्यावर स्नोफॉल थांबला. आणि आता उतरतानाचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. चढताना देयर वॉज नो व्ह्यू बिकॉज स्नोफॉल चालू होता. आता तुम्ही बघू शकता आपल्याला इकडनं खाली जायचं आहे. हा रोड आहे आणि इथनं आम्ही खाली जातो आहे. ऑक्सिजनची असंच कमी नाही वाटली आम्हाला. बस दम खूप लागतो आहे. आणि इट वॉज अ स्मूथ जर्नी अँड वी अचीव्ड इट. गॉट द सर्टिफिकेट टू. कसं वाटतंय तर आम्ही परत खाली उतरतोय. आणि मला खूप सारे रायडर दिसले. तर आम्ही आता ऑफ रोडिंगवाल्याच रोडने जाणार कारण इथून आम्हाला फार दूर पण जायचं आहे. तर भूक लागली आहे मला आता. बट लेट्स सी. चलो.